आत्ता जे इथे जी मुलाखत पार पडणार आहे, तुम्ही पण प्रश्न विचारायला सांगतो, तुम्ही सुद्धा आम्ही विचारणार आहेच, पण तुम्हाला जे वाटते ते सुद्धा तुम्ही विचारायचं आहे. आता गंमत बघा काय, पहिल्या टप्प्यात जर सांगितलं की केस कापणाऱ्या माणसाची मुलाखत आहे म्हटल्यानंतर कसलं शिबिर आहे? केस कापणाऱ्या माणसाची मुलाखत असू शकते काय? असू शकते. सगळीच माणसं जगात केस कापतात, पण अमरदादा खूप वेगळ्या पद्धतीने केस कटिंग करतो, म्हणून 30 गावचे लोक त्यांच्याकडे जातात. ज्यावेळी मला 5-7 वर्षापूर्वी कळलं की आमच्या गावातली पोरं, मी म्हटलं अरे केस कापत तिकडे मळग्याला चाललं काय माणसं असतील ही. पण ज्यावेळी मी गेलो त्यावेळी मला कळलं की तिकडे लोक का जातात. हे इतकं महत्त्वाचं काम आहे त्यांचं की त्यांच्या वाट्याला जे काम आलं ते त्याने अत्यंत निष्ठेनं आणि कुशलतेनं ह्या जगा सांगतो. रेग्युलर माणसाला काही किंमत नाही, ज्याच्याकडे कौशल्य आहे. आता काही लोक म्हणतात इंजिनिअरिंग झाला, बी झाला आहे तरी 10,000 5 स्टार एमआयडीसीला राबायला आहे, आणि तोच बी झालेला माणूस 75,000ला पुण्यातलं घर वर्क फ्रॉम होम काम करतो. असं का? तर त्यांची पण एक स्किल बघण्याची एक छोटी परीक्षा असते. ज्याचं स्किल आहे, स्किल म्हणजे कौशल्य, ज्याच्याकडे लिखाणात स्किल आहे, ज्याच्याकडे बोलण्यात स्किल आहे, ज्याच्याकडं अभियांत्रिकी स्किल आहे, आणि ज्याच्याकडे कलेचं स्किल आहे, ज्याच्याकडे व्यवसायाचं स्किल आहे, त्यालाच जग किंमत देतं, बाकीच्याला जग किंमत देत नाही. मग किंमत किती असली, महाग असले तरी चालतंय, मात्र चांगलं आणि क्वालिटीचं पाहिजे. आता इथं जे आपण बोललेलं आहे अमरदादाला, आपण आपला बराच वेळ आपली हजेरी आणि ह्या सगळ्या उपक्रमामध्ये गेला, तर आता मी काय फार बोलणार नाही, कारण मग फार बोललं तर मग मुलाखत देणार नाही, काय बोलायचं हा प्रश्न राहतो ना. आणि मुळात अमर म्हणतं की मी पहिल्यांदा स्टेजवर, अमरदादा काय म्हणतं पहिल्यांदा मी स्टेजवर, पण चिंता करण्याची कारण ही पोरं सगळी आपल्याच भागातली आहेत, काय अडचण नाही. आणि कुठल्याही भागात असली तर तो भाग आपलाच म्हणायचा, ती चिंता करण्याची काय कारण नाही. तर एका चांगल्या पद्धतीनं जिथं नंबर लावून जावं लागतंय, काय कराय, केस कट कराय आणि टॅटू, त्याला आमच्या भाषेत आम्ही पूर्वी गोंद म्हणायचो, ते आता काय आला, टॅटू आला. तर त्या पद्धतीनं, किंवा आता लग्न असतं आणि नवरीला सजवायचं असतं, नवऱ्याला सजवायचं, केवढं काय 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 करतात ते अक्षरशः. तर हे सगळं काम नंबर लावून ज्यांच्याकडे केलं जातं ते मळगे खुर्द, इथून 5-6 किलोमीटर गाव आहे, शहर नाही काही नाही, 2,500 लोक तिथं छोटं गाव आहे, छोटं खेडं. छोट्या खेड्यात राहून सुद्धा जर कौशल्य असेल, आपल्याकडे जर कला असेल आणि चांगली कला असेल तर जग आपल्याकडे येऊ शकतं. आपण जगाकडे जाण्याची गरज नाही, हे अमरदादांनी दाखवून दिलं आहे. आणि मी फक्त सांगतो कारण आपल्याला आकड्यात बोलायचं कळत नाही. त्यांचं दुकान आहे, मला कळत नाही किमान ते 2 स्टार 3 स्टार काहीतरी असेल, इतकं अप्रतिम दुकान आहे, अप्रतिम. आता त्यांच्याकडे 4 कामगार आहेत, तर ते काम जे करतात लोक तिथं, प्रत्येक गावात हा व्यवसाय करणारा व्यक्ती आहे, तरी सुद्धा लोक तिकडं फोन करून विचारून जातात, का जातात ते सांगतील. ते फक्त एकच गोष्ट सांगतो, फक्त आणि फक्त 1 गुंठाही त्यांची जमीन नाही, 1 गुंठाही जमीन नाही, पण फक्त आणि फक्त या व्यवसायावर फार नाही गेल्या 5-7 वर्षामध्ये 80 लाख रुपयाचं घर त्यांनी बांधलेलं आहे. हे सांगितलं कळत नाही बरं काय. जगात विचित्र आहे, जग पैशाशिवाय कळतच नाही जगाला किंमत काय, ते किती ज्ञान काय असू दे, जगाला कला असू दे, जगाला ह्यात आता टाळ्या पडल्या, त्या जगाला ह्यात सांगायला लागतंय. त्यावेळी मी सांगितलं किती, फक्त या व्यवसायावर 80 लाख रुपयांचं 3 मजली घर मळग्यात या व्यक्तीनं बांधलं. त्यांचं वय आता 37 आहे, आणि किती वर्षी व्यवसाय चालू केला, कसा केला, कुठे शिकले हे आपण त्यांना विचारू. मात्र आपल्या दृष्टीने का हा कार्यक्रम का ठेवला आम्ही, कशासाठी, जे का त्यांच्या वाट्याला त्यांनी पारंपरिक केलं. आपण शेतकऱ्याची मुलं आहे, बरेच वेळा आपल्याला शेतात काम करणारे आपले आई वडील म्हणजे तुच्छ वाटतात, हे नाही हे काय शेतीतलं काय खरं नाही, चिखलात विकलात काय पावसात भिजत काय खरं नाही, पण तीच कौशल्यानं केलं किती भारी. त्यांचा होता व्यवसाय केस कटिंग करण्याचा. केस कटिंग करणाऱ्या माणसाला स्टेजवर करून आम्ही बोलवलं. दुसऱ्यांदा एक शांताबाई यादवाने एकदा बोललं आणि दुसऱ्यांदा अमरदादाला बोललं आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्यांना सरकारी नोकरी लागू शकत नाहीत, सगळ्यांना सरकारी नोकरी लागू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम कागल आले होते, सामाजिक वनीकरणात भेट दिली होती, आणि त्यांना एक छंद होता, ते शाळेची पोरं बोलावं म्हणायचे, आणि ते दुभाषी वापरायचे, सोपं इंग्लिश बोलायचे, खूप सोपं इंग्लिश बोलायचे, आणि तरी पण ते दुभाषी वापरायचे. आणि त्यांनी मुलांना प्रश्न विचारला, काय रे तुमच्या एका वर्गात मुलं किती, ते म्हणजे 40. पाठीमागं हा बोलायचं रे, तर तुमच्या वर्गात मुलं किती, 40. मग 40 मध्ये 1 नंबर कुणाचा येईल. ती मुलं म्हणली 1 नंबर एकटाच येईल, किंवा समान गुण पडलं तर दोघांचा येईल, समान गुण पडलं तर तिघांचा येईल. हां, मग आता 1 नंबर तिघांचा आल्यानंतर राहिलेली 37 मुलं मुली बाद काय. कलामाने प्रश्न विचारला, कलाम साहेबांनी प्रश्न विचारला, सगळी निवृत्त झाली. कलाम साहेब असं म्हणाले, अजिबात नाही, प्रत्येकाकडे काहीतरी आहे त्याचा शोध घ्या आणि तिथं सर्वोत्तम म्हणा. प्रत्येकाचा पहिला नंबर येणार नाही, म्हणून प्रत्येकजण कधी बाद होऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी असतं,
कुणात चित्रकार असतो, कुणात व्यावसायिक असतो, कुणात वक्ता असतो, कुणात लेखक असतो, कुणात माळीसरांसारखा मिश्किल एखादा कलाकार दडलेला असतो, काही सांगता येत नाही. आता यांच्या वाट्याला ती गोष्ट आली कुठली केस कर्तन करायची, मात्र त्याला सुद्धा त्यांनी असं रूप दिलं. मी आता वाचते डिजिटल म्हणेन की प्रश्न नाही. आता तिने आपल्या दुकानाला नाव काय दिलं माहिती आहे काय? सिद्धिविनायक क्लिनिक. बरोबर आहे ना? सिद्धिविनायक हेअर क्लिनिक. सिद्धिविनायक हेअर क्लिनिक. आता क्लिनिक म्हणजे दवाखाना असतो आपला. आता हेअर सलून माहिती आपल्याला, आता हेअर क्लिनिक. आता त्या हेअरचं सुद्धा आरोग्य असतं आणि ते सुद्धा चांगल्या पद्धतीने जपता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे ते नाव सुद्धा कसं वेगळेपण आहे बघायचं. त्यामुळं काम वेगळेपणानं करायचं असतं, कौशल्यानं करायचं असतं, हा सिद्धांत आहे. आधी काय बोलणार नाही मी. मात्र एवढ्यासारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्ती ज्यावेळी काम करते त्यावेळी आपल्याला ती प्रेरणा असते. प्रेरणा ही प्रतिकात्मक असते, लक्षात ठेवायचं. आम्ही म्हणून एक प्रत्येकाने त्यांनी करावं, तेव्हा मुद्दाच नाही. त्यांच्या वाट्याला आलं ते त्यांनी केलं. याचा अर्थ आपल्याकडं जे असेल ते आपल्याला कौशल्यानं प्राप्त करायचं आणि ते विकसित करायचं आहे, हे कधी विसरायचं नाही. यासाठी हे सेशन ठेवलं आहे. आणि फार आयडॉल म्हणजे आदर्श शोधायला लय लांब जाण्याची गरज नाही. म्हणजे लय लांबचा असला आणि लय पुस्तकातला असला म्हणजे आदर्श ते ग्रेटच आहेत, प्रश्नच नाही, ते काय कौतुकच आहे. मात्र तिकडं जाण्याची सुद्धा गरज नाही. आपल्या आसपास काही गोष्टी मोठ्या असतात, पण बऱ्याच वेळा आपल्या सवयीच्या होतात, माने आपल्याला ते गुळगुळीत होतात आणि आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. मी कायम एक वाक्य विरोधानं म्हणतोय, वेदिकेच्या काट्यावर पाण्याचं महत्त्व कळत नाही, ते चिकोत्रा काटावर कळतं, कारण तिथं कमी आहे म्हणून. त्यामुळं आपल्या आसपास असणाऱ्या व्यक्ती जरी असल्या तरी त्यांचं महत्त्व कधी कमी होत नाही. त्यांचं कर्तृत्व जे असते ते कर्तृत्व महानच असते. आणि त्यामुळं मला असं वाटतं की अमरदादाचं अत्यंत मनपूर्वक आमचं स्वागत आहे. ते जरी पहिल्यांदा जरी स्टेजवर आले असले तरी आमच्या समोर तो विषय काहीही नसतोय. तो मोठा छोटा कुठक जन्माला काय संबंध त्याचा काही नाही. कर्तृत्व सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये कर्तृत्व प्राप्त केलं आहे. एका कीर्तनकाराच्या निमित्तानं आम्ही मळगे खुर्दमध्ये गेल्यानंतर मला हे कळालं. मी म्हणत होतो ही पोरी तिकडे कुठे जाते, काय वेळ लागली का तिकडे का जात असतील, तर मला ते बघितल्यावर कळलं काय काय आहे ते. आपण त्यांना प्रश्न विचारून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यासोबत आदरणीय आमचे परिवर्तनचे अत्यंत निष्ठावंत हितचिंतक बंडात्या गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीच त्यांना इकडं आणलं आणि त्याचबरोबर अमरच्या सौभाग्यवती देखील उपस्थित आहेत. मी त्यांना म्हणत होतो की त्यांना पण अमरला म्हटलं की त्यांना पण घेऊन. ते म्हणले की नाही मुलं आहेत आणि दंगाल तर पण कुठल्या तरी काय प्रश्नाच्या निमित्तानं त्यांना पण येऊन वरून उत्तर द्यावं लागेल असं मला वाटतंय. बघू कसं कसं काय घेऊन. तर मला वाटतं की तुम्ही मला प्रश्न विचारायचे आहेत, नंतर विचारायचे आहेत. आम्ही सुरुवात करू पहिल्यांदा. हां चालेल काय? विचार ना काय प्रश्न पडले पाहिजे बरं काय. प्रश्न चुकीचा असला तरी काय अडचण काय नाही. आणि हसतील त्याचे दात दिसतील अशी एक म्हण आहे. चिंता करण्याची कारण नाही. लोक काय म्हणतील इकडे बघायची गरज नाही. आपण बिंदासपणे विचारलं पाहिजे. विचारलं पाहिजे का नको? हां विचारलं पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे, विचार करायला शिकलं पाहिजे. शिबिरला आपल्याला 5 दिवस पाठवले, कशासाठी पाठवलं? हे सगळं जेवण येऊन चांगलं असणारच आहे, ते काय प्रश्न नाही, चांगल्या पद्धतीचं आहे. मात्र तरीसुद्धा इथं जे ऐकलं जातं आहे त्याचा विचार केला पाहिजे आपल्याला. आणि आपल्याला पॉईंट आउट करायसाठी वया येतं का बरं काय. आपण ज्या माहितीपत्रिकात म्हणलं की काय 2 वया ना, कशासाठी 2 वया आम्हाला द्यायच्या नाहीत, त्या वया तुम्हाला ठेवायच्या आहेत. फक्त एखादी गोष्ट आवडली तर एखादं वाक्य त्यात लिहून ठेवा, काहीतरी पुढं कळेल. अरे मी शिबिरला गेलो होता तिथं ऐकलं, असो ठीक आहे, हरकत नाही. दादांचं आणि त्यांच्या परिवाराचं बंडाचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या ठिकाणी काही प्रश्न आम्ही सुरुवातीला विचारू आणि मग तुम्ही प्रश्न विचारू, ठीक आहे? अमर मला असा पहिला प्रश्न विचारायचा आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की शिक्षण कसं झालं, कोणत्या परिस्थितीतून झालं, कितवीपर्यंत झालं आणि याच पारंपरिक असणाऱ्या घरातल्या व्यवसायाकडे वळावंसं का वाटलं? शिक्षण सुरुवातीला माझं विद्यामंदिर मळगी खुर्द येथे 7वीपर्यंत झालं. 7वीला आमच्या चुलत्याने आमच्या वडिलांनी दुकान घालून दिलं 7वीमध्ये असतेवेळी. आणि त्यानंतर मी 7वीला माझं पायसुद्धा म्हणजे वरती असं पोचत नव्हतं, खाली स्टूल घेऊन मी खुर्चीवर उभा होतो. आणि त्यानंतर कटिंग वगैरे करायचो, चेअरवरती वगैरे माझं वरती हात पोचत नव्हतं क्लायंटच्या. पायामध्ये स्टूल घेऊन मी उभा राहायचो. तिथून माझी सुरुवात झाली इथं 7वीपासून. 1999ला मी सलून व्यवसाय हा चालू केला. वडील म्हणायचे, घरची परिस्थिती नसल्यामुळे वडील म्हणायचे काय शाळा जास्त कर तू, परंतु जास्त हे करून धंद्यामध्ये लक्ष दे. धंदा करायचा म्हणत मी भरपूर म्हणजे सुरुवातीला म्हणजे म्हशीसुद्धा मी स्वतःहून बोललेले आहेत. असं काय त्यात लाजण्या वगैरे आमचा न्हावी व्यवसाय आहे. अशी सुरुवात करत असताना 7वीला ज्यावेळी होतो त्यावेळी वया पुस्तकंसुद्धा मला मिळाले नाहीत. मी 10 रुपये साप्ती म्हणजे शेतामध्ये काम करायला गेलो. अशा परिस्थितीतून हळूहळू मोठा होत मी 10वीपर्यंत शिक्षण केलं. 10वीला सायकल आली मला, 9वीमध्ये मिळाली सायकल. त्यानंतर सावर्डे केंद्रामध्ये आमची परीक्षा 10पर्यंत सलून व्यवसाय करायचा आणि त्यानंतर 10ला किक मारायची सायकलीची आणि परीक्षेला जायचं. आता मुलाच गाड्या वगैरे सगळ्याच आहेत. त्यावेळी सायकल आमच्याकडे पर्याय म्हणजे 9वी माझी निम्मी झाली त्यावेळी सायकल मिळाली.
1500 रुपयाची सायकल मला वडिलांनी आणून दिली. त्यानंतर एकदम परिस्थिती बिकट. सुरुवातीला गावामध्ये काही मिळत नव्हतं. मला वाटतं 2 रुपये दाढी आणि 3 रुपये केस असा दर होता त्यावेळेला. 1999-2000 पर्यंत काहीतरी होता. त्यानंतर माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण 10वी-12वी झाल्यानंतर गाव सोडावं. त्यानंतर मी पहिल्यांदा गाव सोडलं आणि गडिंग्लजला गेलो. गडिंग्लजला गेल्यानंतर तिथं माझे गुरु महेश शिंदे यांच्याकडे मी 3 वर्ष राहिलो. 3 वर्ष राहिल्यानंतर त्यांचं राहणीमान कसं आहे, वागणं कसं आहे, बोलणं चालणं सगळं एकदम मी बघितलं. धंद्याविषयी वगैरे सगळं बघितलं. तर भरपूर मला नॉलेज आलं. त्याच्याही पुढे मला जावं असं वाटलं म्हणून मी 2 वर्ष त्यानंतर पुण्याला गेलो. 2006 ते 2010 रोजी मी गडिंग्लज राहिलो. मला वाटतं 2011-12ला मी पुण्यामध्ये शिक्षण केलं एकदम ॲडव्हान्स. त्याच्याच पुढचं घ्यायचं असं ठरवलं. त्यानंतर मी आमच्या भागामध्ये आलो, गावामध्ये आलो. मग मुरगुड, बिद्री, तिट्टा यामध्ये दुकान घालायचं असं म्हणजे सलून दुकान घालायचं मी ठरवलं. परंतु सगळ्यांनी मी सांगू इच्छितो, आता समाजाला डगमगून चालणार नाही. न्हावी समाज म्हटलं की सर सगळ्यांनी सांगतो जागा ही कोणीही देत नाही. मग मी स्वतः ठरवलं एवढं खचून जायचं नाही. स्वतः मी गाळे काढले, 3 गाळे काढले असे पत्र्याचे गाळे काढल्यानंतर त्यामध्ये माझा एक सलून व्यवसाय चालू केला. भावाला एक दुकान करून दिलं मोबाईल शॉपीचं आणि त्यानंतर एक गाळा भाड्याने दिला. हळूहळू मी मला वाटते 2013ला माझं सलून ओपनिंग केलं. तिथं ओपनिंग झाल्यानंतर 2014पासून मला क्लायंट बाणगे वगैरे असे, सोनगे वगैरे ह्या भागातली मळगे वगैरे असे आजूबाजूची सगळी क्लायंट चालू झाली. त्यानंतर वर्जन वाढत गेलं, लहान मुलं आकर्षित होत गेली. नवीन नवीन अपडेट मी शिकून आलो पुण्यावरनं, गडिंग्लजवरनं. त्यामुळे मला भरपूर साथ मिळाली. त्यानंतर त्यावेळी माझ्याकडे 1000 रुपयाचा सर चायना मोबाईल होता. 1000चा मी वापरतो. माझं लग्न झालं 2013ला. त्यावेळी 1000 रुपयाचा चायना मोबाईल वापरतो. आज सर माझ्याकडे 1.25 लाखाचा हात लावलेला आहे बघा. S23 अल्ट्रा मोबाईल आहे माझ्याकडे. मी काय असं मोठं सांगत नाही. हा धंदा जो आहे हा मी न्हावी मला म्हटलेलं सगळ्यात आवडतंय. इतरांना आवडत नाही ते, परंतु मला जास्तीत जास्त आवडत. मला अभिमान आहे कारण त्या धंद्याचा मी म्हणजे पूर्णपणे ऋणी आहे. सुरुवातीला सर माझी इन्कम म्हणजे मला 1 लाख रुपये सुद्धा मिळत नव्हते बँकेतनं. मला जामीन सुद्धा कोण होत नव्हतं. तर दोघांनी मला जामीन होऊन 1 लाख रुपये मिळवून दिले. आणि सुरुवातीला मी त्यावेळी 2013ला धंदा चालू केला. मी वर्षातच ते फेडलं. नंतर बँकेनं मला बोलवून दिलं लोन की तुम्ही लोन घ्या. मी म्हटलं सर मला काय लोनची गरज नाही, तरी पण त्या माझी प्रोसिजर चालू असावी. आज मी 10 लाखाचं लोन केलंय. फक्त 10 लाखाचं लोन केलंय, ते पण मिसेसच्या नाव माझ्या नाव काही करायला नाही. सर त्यावेळी माझा धंदा दिवसाला मला वाटते 500 रुपये होता सुरुवातीला ज्यावेळी दुकान घातलं त्यावेळी. आज माझा धंदा आहे महिन्याला 2 ते 3 लाख रुपये मी इन्कम मिळवतो. हे 2-3 लाख रुपये ह्यातलं मी मला असं वाटतं त्यातलं 1-1.5 लाख रुपये मी ह्या समाजासाठी किंवा संतांच्या पायाशी असं खर्चावं असं माझं खरोखर मत असतंय. आणि त्याच्यासाठी मी बंगल्यामध्ये खायला मजला माझ्या व्यवसायासाठी, दुसरा मजला राहण्यासाठी आणि तिसरा मजला हा संतांच्यासाठी म्हणजे कीर्तनकार येऊ देत, भजनकार येऊ देत, कोण पण येऊ देत त्याच्यासाठी सेपरेट अशी सोय केलेली आहे मी. कारण की बऱ्याच वर्षापासून मी 2004 पासून मी ह्या म्हणजे सांप्रदायिक ह्याच्यामध्ये आहे. मी हार्मोनियम सुद्धा वाजवतो. माझे मित्र संदीप पाटील आम्ही दोघंजण त्यांच्यामुळे म्हणजे ते माझे गुरु संदीप पाटील म्हणायचे, त्यांच्यामुळे मी ह्या पडलो. तर असं भरपूर काहीतरी तुम्हाला म्हणजे सांगण्याजोगं आहे. सर आणि काय प्रश्न असेल तर? नाही आता 1 गुंठा जमीन तुमची नव्हती? होय नव्हती सर, 1 गुंठा जमीन नव्हती. तर मी मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी 20 गुंठ जमीन मी घेतलेली आहे 8 लाखाची. ठीक आहे. गावामध्ये मग आता जमीन नव्हती, परिस्थिती तरी हालाकीची, मग तरी पण शिक्षण घेऊन कुठेतरी वेगळी वाट निवड असं वाटलं नाही काय परत ह्याच व्यवसायात असं कसं वाटलं? सर शिक्षणाचा विषय घेतला तर मी हुशार होतो. 22 रुपयाचा गाईड सर मला 4थी मध्ये मिळाला नाही, 22 रुपये मिळाले नाहीत. अशी परिस्थिती असताना मला 10वी तर परिस्थिती आमची एकदमच बिकट होती. रेशनचं 10 दिवस 10 किलो तांदूळ आम्ही खायचो आणि त्यानंतर असंच काहीतरी वाळवलं वगैरे करून खायचो. अशी परिस्थिती 10वी पर्यंत माझी होती. ज्या दिवशी मी गाव सोडलं त्या दिवशी मला सगळा अनुभव आला की ह्या जीवनामध्ये भरपूर काय आहे. तर आमचा व्यवसाय मी गेलो पुन्हा मुंबई वगैरे सगळं फिरलो, परंतु जॉब कुठे केला नाही. आमच्या सलून दुकानमध्येच मी काम केलं.
हां, म्हणजे हे ठरवून होतं. ठरवून होतं की म्हणजे आपला आता- व्यवसाय सोडायचा नाही. इतर समाज काय म्हणतोय, नातेवाईक काय म्हणतात त्याच्याशी संबंध नाही, त्याच ह्याच्यात काम करून दाखवायचं, फक्त ते वेगळेपणाने करायचं. होय. आता इतरांचे पण दुकान आहेत आणि तुमचं पण दुकान आहे, मग तुमच्या असं वेगळं पण काय आहे की तुमच्याकडे लोक काय येतात, काय काय असं वेगळं काय करता तुम्ही ते? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे अपडेट जे असतं ते आपल्या मशिनरी हां स्वतःमध्ये सुद्धा बदल पाहिजे. माणसानं नीटनेटकेपणा राहिलं पाहिजे. आता आमच्या सलूनमध्ये ॲप्रॉन वगैरे वेगवेगळे ॲप्रॉन प्रत्येकाला वर्षाला वेगवेगळे मी देतो कामगारांनी वगैरे, मी पण स्वतः वापरतो. मशिनरी जे आमच्या आहेत ते 10,000 हजारच्या नुसत्या ट्रिमर आहेत. तर इतर सलूनमध्ये 700, 800, 1000 रुपये ट्रिमर असतात, त्यांना स्टाईल वगैरे होत नाही. आता नवीन मुलांना जी पाहिजे ती स्टाईल ती मोठ्या मोठ्या मशिनरीतूनच होते. त्यामुळे आमचा धंदा असा आधुनिकतेनं होत गेला की बोलायचं काम. त्यावेळी माझं मला वाटतं 1 लाखाचं दुकान होतं, आज माझं दुकान 20 लाखाचं दुकान आहे मळग्यामध्ये. आणि आता किती गावचे विशेषतः तरुण मुलंच असतील खरं, किती गावचे तर येतात? जवळजवळ 25 ते 30 गावचे क्लायंट माझ्याकडे येतात जवळजवळ. मला वाटतं ह्या कौलग्यातली सुद्धा माझ्याकडे क्लायंट येतात इथून सुद्धा. इथून पण होय, इथून म्हणा गारगोडीपर्यंत, मुरगुड, इकडे होन्नाळे, बेल्लोळे वगैरे भरपूर साखे या बाउंड्री आहे, म्हणजे निपाणीपर्यंत तिकडे आहेत क्लायंट येतात. बरं. आणि आतापर्यंत आता हे एकट्याला शक्य नाही, मग आत्ता कामगार किती आहेत? आता 3 कामगार आहेत. आणि आतापर्यंत झाले किती कामगार? आता तर जवळजवळ 20 ते 25 मुलं माझ्याकडे शिकून गेलेली आहेत. हां, तर त्यांचं सुद्धा आता म्हणजे जबरदस्त म्हणजे दुकान वगैरे माझ्यासारखी चालू आहेत. माझ्या सुद्धा पुढे गेलेली आहेत ती मुलं. हां. होय होय, भरपूर म्हणजे तिने अजून पण तर नाव घातलं सर माझं, येत्यात कधी भेटत्या जात्यात, तुमच्यामुळे मी घडलो हे झालं. सगळ्यांची माझ्या दुकानात जो येईल त्याचं लग्न हे 100% झालेलं आहे. होय, त्याचं दुकान असू दे का नसू दे सर, आमच्या समाजाला एक कलंक आहे की म्हणजे न्हावी धंदा करणाऱ्या माणसाला मुलगी देत नाहीत. हे मोडून काढण्यासाठी हे मला 80 लाख रुपयाची बिल्डिंग, 20 लाखाचं दुकान त्यामध्ये करावं लागले. ह्यामध्ये सर म्हणजे न्हावी समाजाला बघा तुम्ही, धंदा करणारा व्यवसाय करणाऱ्याला मुलगी देत नाही, 100% मुलगी देत नाहीत. हे मोडून काढण्यासाठी मी आज म्हणजे तुम्हाला माझा आता इन्कम झाला दिवसाला मी 10,000 20,000 रुपये सुद्धा मिळवतोय. तुम्ही जर पटत नसेल तर येऊन माझी चेक करा तुम्ही दिवसाचे. हे मुलासनी माझ्या इथं म्हणजे जवळजवळ 40,000 रुपये पगार पडतोय. कामगार लोकांनी, कामगारांना 40,000 पगार, कामगारांना 40,000 पगार पडतोय. हां, मग हा व्यवसाय करणाऱ्यांना लग्नाची अडचण आहे, तुम्हाला काय अडचण आली काय? मला काय अडचण आली त्यावेळी परिस्थिती वेगळी होती सोडा. चित्र पडलं. हो, चित्र त्यावेळी एवढं जास्त हे नव्हतं लग्नाचं काय. माझ्या वेळी सुद्धा मला 3 मुली आलेल्या होत्या. त्यावेळी सौभाग्यवती आमची प्रियंका संगपाळ ही मला जास्त त्यावेळी जर असं म्हणजे ब्युटी पार्लरसाठी मला त्यावेळी बऱ्या वाटल्या म्हणून मी त्यांची साथ या व्यवसायात कशी काय? सर लग्न झाल्यानंतर मिसेस आमच्या कागलला थोडं शिक्षण घेतल्या. त्यानंतर हळूहळू म्हणजे आता मला वाटतं 10-11 वर्ष झाली लग्नाला आमच्या. तर आता जास्त फॉरवर्ड का मुलं 2 मुलं 1 मुलगी मुलगा होईस तर काही करू शकत नाही माणूस, त्यांचं संगोपन वगैरे होईस तोपर्यंत. त्यासनी मी आता एवढं सर फॉरवर्ड केलंय की 1 लाख रुपये भरून कोल्हापूरला शिक्षण त्यासनी दिलं. आणि ह्या भागात मला वाटतं मेकअप आर्टिस्ट त्या 1 नंबरला टॉपला आहेत. त्यांच्याकडे आता सुद्धा मुली जवळजवळ 7-8 मुली शिकून गेल्या. त्यांची फी आहे जवळजवळ 50,000 रुपये घेतात त्या फी शिकवायला. आमचं मेकअप वगैरे या भागात इंस्टावर अमर टॅटू अँड सलून हे अकाउंट आहे, सगळ्यांनी बघू शकता. काय अडचण आहे. मिसेसची साथ म्हणजे मला जास्त भरपूर माझ्यापेक्षा जास्त ती पैसा मिळवतात होता, म्हणजे जास्त कमाई. त्यांची साथ म्हणजे कोणी इसर देत तर दान करण्याची क्षमता वगैरे सेम माझ्यासारखी आहे. आणि आता जे टॅटू काढणे आहे तुमच्या आता हातावर आहे हे दिसते का बघा. हां, हे काय नेमके हे आणि ह्याला तसंच आता कसं आहे म्हणजे केस कटिंग हा वेगळा भाग झाला आणि हा एक त्यातला वेगळा भाग आहे. हा सर, हा टॅटू शिकायचं म्हणजे मला एक तुम्हाला सांगतो, उभारून पाहायला सुद्धा आमच्या त्रास होतोय. मग बसून काहीतरी धंदा करायचा म्हणून मी हा टॅटूचा व्यवसाय सुरुवातीपासून कला माझ्याकडे आहे, म्हणजे पेंटिंग वगैरे थोडंफार मला येतंय. त्यामुळे मी हा टॅटूचा व्यवसाय सुद्धा मी शिकलो. जवळजवळ 80,000 रुपये हे शिकायला घेतात कोल्हापूरमध्ये. मी सुद्धा शिकतोय, माझ्या सुद्धा 4-5 जण शिकून गेलेले आहेत. तर हा टॅटू काढण्यासाठी आता ज्यावेळी शिकलो मी त्यावेळी 2000 मला वाटते 20 लाख काहीतरी शिकलो.
4 वर्ष झाली शिकून. त्यावेळी एवढं वर्जन नव्हतं जास्त. आता फास्ट जे लग्न झालं ना की लगेच टॅटो काढा येतं, जवळ येतो टॅटो काढा वगैरे. तर ह्या टॅटोमध्ये हा टॅटो काढायला जवळजवळ 2,000 ते 2,500 रुपये घेतात. तर ह्याच्यामध्ये जास्त ही सुद्धा कला आहे. मुलांना मी एक सांगू इच्छितो की टॅटो असू दे किंवा सलून असू दे किंवा अनेक काय तुमचं असू देत, तर ह्यामध्ये तुम्ही सुद्धा प्रावीण्य मिळू शकता, काय अडचण नाही. म्हणजे असं शिक्षणात तुम्ही जर कमी पडला तर कुठला पण व्यवसाय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य. तुम्हाला जर आमच्यापैकी कोण जर असेल तर माझ्याकडे या शिकायला मी 1 रुपये सुद्धा घेणार नाही त्याचा शिक्षणासाठी. त्याला मी 100% शिकवतो, काही अडचण नाही. बघितलं काय आव्हान त्यांनी केलेलं आहे ते काय करा म्हणून प्रत्येकाला, पण ज्यांच्या वाट्याला जे आहे त्यांना जर काही यात वेगळ्या दृष्टीने काही करायचं असेल तर त्याने ते आव्हान केलं आहे, त्याचं हे करून घ्यायची गरज नाही. तर टॅटू आता त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी सांगितलं की आता 20 लाखाच्या मशिनरी ना किती असतील, 20 लाखाचं जवळजवळ दुकान आहे, जवळजवळ 10 लाखाच्या मशिनरी आहे, 10 लाखाच्या मशिनरी. आणि मग त्यामध्ये मसाज असेल, ती केस कटिंग असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं ते केस कटिंग आहे आणि सगळ्या मशिनरी. कारण वसंतगडकरांचं ज्यावेळी हे केलं केस कटिंग त्यावेळी समोर ते प्रत्यक्ष बघितलं होतं. आता मला सांगा, आता जे नातेवाईक किंवा जे पाहुणे नाक मोडत होते, आता त्यांच्यामध्ये चर्चा काय, संदेश काय आहे? सुरुवात पाहुण्यांची सांगतो तुम्हाला. ज्यावेळी आमचं लग्न ठरलं आणि सर साखरपुड्याला मी माणसं पुढे लावून दिली 5 माणसं. पहिला असं संगड साखरपुडा करत नव्हते, पहिला मुलगीला साखर तोंडाला मग लग्न वगैरे असं करायचे. त्यावेळी मी पावली, मला वाटतं माझ्या लग्नाला फक्त सर 45,000 रुपये मी खर्च केले. 45,000 त्यामध्ये लग्न केलं. पावलीभर माझ्याकडनं आणि पावलीभर मुलगीकडनं. एक मंगळसूत्र अर्ध्या तोळ्याचं अजून आहे, तसं आहे मंगळसूत्र गळ्यामध्ये तिच्या. आणि तुम्हाला सांगतो सर, त्यावेळी सरपंच लोक वगैरे तिथं न्हावी समाजाचा सरपंच होता, त्यांनी म्हणाले मुलगीला काय पावलीभरच घातलाय, सोनं नाही काय नाही, असं नाही तसं नाही. तर आता जवळजवळ मला वाटतं 10 ते 15 तोळ सोनं सर मी पिशवीच्या गळ्यामध्ये आहे. तर ते जी नाक मोडतीत लोक सर तुम्ही म्हणताय, तर ते आज मला सलाम करतात. माझ्याकडे बघायचं सुद्धा ते खाली मान घालतात की हा कोणतरी मोठा झालाय किंवा म्हणजे कसं बोलवायचं असं विचार पडतो ते. असं हे जे सांगणं आहे हे पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्यांनी सांगितलं, याचा अर्थ ते खूप नम्रतेने लक्षात ठेवायचं. आता तुमच्याकडे जर येत असताना तर किती वेळ वेटिंग करायला लागते गिरायकाला, काय फोन लावूनच यायचं? 100% पैकी मला वाटतं 90% लोक फोन करूनच येतात. 10% असे अवांतरीत येतात. म्हणजे कमीत कमी 1 तासभर 2 तास वेटिंग लागते जवळजवळ. एवढे आम्ही 4 जण असतो सुद्धा. बरोबर आहे. आणि रेग्युलरचे इकडचे दर, समजा आमच्या बसतोडीतला कौल घेतला आणि तुमचा दर, ह्यात काय फरक आहे? इथं आता ग्रामीणला सर दर कोण, आता समजा वयस्कर लोक जे असतील त्यांचा 20 रुपये दाढी, 30 रुपये कटिंग आहे. तर मुरगुड सारख्या ठिकाणी गेला तर 50 रुपये दाढी आहे आणि 70 रुपये कटिंग आहे. हा सरासरी दर आहे. तर आम्ही सरासरी दर, आमचं AC दुकान असल्यामुळे आम्ही 70 रुपये कटिंग आणि 50 रुपये दाढी घेतो. समजा एक वयस्कर माणूस जर आला तर आम्ही त्याची 20 रुपये घेतो, नसले तरी आम्ही घेत नाही. आम्ही 100% त्याची मोफत सेवा करतो सर. आमच्या इथं चोपदार सुद्धा आहेत, 1-2 वयस्कर लोक आहेत, त्यांची दाढी म्हणजे मीच करतोय अजूनपर्यंत. त्यासनी होय चोपदार त्यांनी आयुष्यभर सेवा केली देवाची. तर त्यासनी मी सांगितलंय की तुम्ही या, कधी पण या, लाजू नकोसा. मी किती जरी मोठा झाला तर तुमची दाढी मीच करणार मरच तोपर्यंत. तर असे जेव्हा लोक आहेत, जरी म्हणजे जुनी जरी लोक आलीत तरी आम्ही दाढी त्यांची 100% करतो. असं काय नाही की आम्ही दुकान मोठे केले आणि मोठ्यांचीच करावं, असं काय नाही. वा वा, चांगली गोष्ट आहे. 22 वर्ष झालं माऊलींची संजीवन समाज सोहळ्याची वारी आणि 22 वर्ष पंढरपूरची श्रावण वारी ही त्यांची चुकलेली नाही. आणि आपल्या सोबत असलेल्या सगळ्यांचा खर्चासकट ते करतात. ते 22 वर्ष झालं त्यांच्या मंदिरा ह्याच्यात क्लिनिकमध्ये गेल्यानंतर कायम आणि कायम फक्त अभंगच ऐकायला मिळतात. हे स्वतःसुद्धा हार्मोनियम क्लास लावून शिकले आहेत, अभंग गातात, सगळं गातात. वारकरी परंपरेचा उपयोग किंवा वारकरी परंपरेचा काय परिणाम व्यवसाय करताना झाला, त्याच्यामुळे काय फरक पडला किंवा काय? 100% सर, पांडुरंग कृष्णा पाटील हे माझे गुरु म्हणजे वारकरी संप्रदायाला. तर तुम्हाला सांगतो सर, संत सेना महाराज पुण्यतिथी ही तिने सुरुवात माझ्या घरामध्ये केली. तर तुम्ही म्हणजे समाज, आमचा कुठलाही समाज न्हावी असू दे किंवा आणि कुठला पण समाज असू दे, एकत्र येत नाही कधी. एक वेळा येईल, दुसऱ्या वेळा येत नाही, ते आपल्यालाच करायला लागतंय. तर मी 2004 पासून मला वाटतं त्या म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आहे.
तर संत सेना महाराज पुणेरी मी स्वतः घरामध्ये करतो. कमीत कमी 100 लोक तरी मी जेवायला वाढतो. तर एक काळी माझी अशी परिस्थिती झाली, खबडब झाली की दही भाताचा दिवस सुद्धा दाखवायची मला पाय आले. तर मी खचलो नाही, काय नाही. मला वाटते जवळजवळ 24 वर्ष झाली मी संत सेना महाराजांची पुण्यतिथी घरामध्ये साजरी करतोय, मी सोडलेली नाही. तर आता एवढी माझी परिस्थिती चांगली झालेली आहे की मी त्या वारकरी संप्रदायाला अतिशय तृप्त म्हणजे तो पूर्ण तृप्त झाला पाहिजे, जीवन खाऊन भजन म्हणून तृप्त झाला पाहिजे असं मी सेवा त्यांची करतोय. आणि तुम्ही सर सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. एकदा पाहावं की खरोखर संत सेना महाराज पुण्यतिथी आहे काय नाही. तर ह्या संत सेना महाराजांची असू देत किंवा आणि संतांची तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची कृपा माझ्यावरती आहे. तर भरपूर ह्या संप्रदायामध्ये राहून सुद्धा म्हणजे ही जोड जी आहे संप्रदायाची, ह्या जोडीनं मला आताबद्दल म्हणजे शिगेला नेलेलं आहे, आकाशीला नेलेलं आहे. तर ही जोड अशीच राहावी, त्यांच्या मला वाटतं मी लीन व्हावा त्यांच्या पायाशी आणि माझ्या हातनं काहीतरी सत्कर्म घडावं. मी आज 2-3 लाख रुपये मिळवतोय, मला माझे अभिमान आहे सोडा, परंतु माझ्या हातनं काहीतरी सत्कर्म घडावं, त्यांच्या पायाची सेवा घडावी हे मला मनापासून वाटतंय सर. व्हेरी गुड. कोणाला काय प्रश्न पडले काय विचारा बघू. आम्ही विचारू पण तुम्ही विचारा बघूया. तुम्ही ऐकताय काय, लक्ष काय काय चाललंय का बघूया. तुम्ही पण विचारा, चालते काय अडचण नाही. हां बोल, हां बोल बाळ. ओके थांब, हिच्यासाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवा. कारण प्रश्न विचारणारी माणसं लय भारी असतं बरं काय. प्रश्नच पडले नाही तर प्रश्न अवघड आहे बरं का. हां दादा, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्हाला हा व्यवसाय करण्याची प्रेरणा कोणापासून मिळाली? हां बस. ही जी प्रेरणा आहे ती माझ्या वडिलांपासून मिळाली. माझे वडील सुरुवातीपासून मला, आता तुम्हाला सांगायचं म्हणजे भरपूर त्यांनी मला शिकवलं, त्यांच्यापासून मला प्रेरणा चांगली मिळाली. म्हणजे आता कसं सांगायचं, काठी घेऊन मला पाठी लागते. मी असाच लहान असल्यामुळे मी पळायचो, नाही धंदा करणार म्हणायचो. त्यांनी मला भरपूर म्हणजे मारून वगैरे शिकवलं. शिकल्यामुळे त्यांचा मी ऋणी आहे की मी आज इथं स्टेजवर तुमच्या इथं आहे. म्हणजे हा व्यवसाय त्यांनी वडिलांच्याकडून शिकले. वडिलांच्या पहिला हातात जी कात्री धरली ती वडिलांच्या मुळे धरली, लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय होता आणि तोच व्यवसाय वडिलांनी त्यांना शिकवला. हां पुढं कुणाला काय पहिलं गिराईक होतं त्याला बरं वाटलं का तुम्ही केस कापल्यानंतर? स्टूलवर उभारून तुम्ही कापले? होय 100%. आता पहिलं गिराईक म्हणजे माझं बंड्या माझदारा इथं आहे ते, त्याची मी दाढी वगैरे केलती. तर कापून दे तू शिक अशी म्हणणारी माझी जवळची आत्मा भावाची म्हणजे माणसं आहेत. त्याने म्हणजे मी कापलं असेल थोडा 100%. सुरुवातीला काय असं हे होत नाही, परंतु अशी माणसं आमच्या गावामध्ये धाडशी मला करून दिली. तिने की धाडस करून दिलं की मी धंदा लवकरात लवकर शिकावा. आणि ते बंडाला आता पण सोबत आहेत बंड्या सोबत आहे. हो चांगले आहे. आणि वारकरी परंपरेमुळे ते अधिक जवळ आहेत. हां पुढं काय प्रकार किंवा घ्यायची आहे किंवा काय करायचं आहे, संकल्प. काय विषय? सोन्याची कात्री असं काय माझ्या दृष्टीतून काय नाही आहे सोडा. मला तुम्हाला खरं सांगतो की जेवढा म्हातारा माणूस आहे त्याची सेवा करायला मला खूप आवडते. जेवढा म्हातारा, आता पॅरालिसिस झालेली वगैरे माणसं जी आहेत त्यांची मी मोफत सेवा करतोय सोडा, 1 रुपया सुद्धा घेत नाही. तर मी सत्य सांगतोय यात. म्हणजे त्यासनी उचलून सुद्धा मी बसवतोय, एकेकासनी उचला येत नाही, त्याच्या घरात कोण असते, मी स्वतःहून जातोय, त्यासनी उचलतोय, खुर्चीवर बसवतोय, त्यांची दाढी वगैरे करतोय, सगळं साफ वगैरे करतोय आणि मी येतोय. तर ते भरपूर प्रसंग आहेत, ते एवढा वेळ नाही माझ्याकडे. थोडे मी सांगू इच्छितो. म्हणजे सेवा आहे अंतर्भूत, लक्षात ठेवायचं. व्यवसाय आहे पण व्यवसायाच्या माध्यमातून सेवा पण आहे. कुठं पैसे घ्यायचं आणि कुठं नाही मिळालं तर चालतील याचं भान त्यांना नक्की आहे. हां कोण विचारणार आहे? हां तू बोल. तर कशासाठी करता वृद्ध माणसांची सेवा? कशासाठी करता वृद्ध माणसांची सेवा? ह्या म्हणजे सेवा आता कसं, हा प्रश्न जबरदस्त आहे. पुण्याई म्हणायची की आम्ही ह्या न्हावी समाजात जन्माला आलो ना, कधीही आम्ही भीक मागत नाही. आणि देवानं आम्हाला हे वरदान दिलेलं आहे की तू कधीही उपाशी राहणार नाहीस. तर एवढं आम्हाला देवानं वरदान सुद्धा देऊन सुद्धा आम्ही एवढे पैशाची हाव का करावी?
तर एखादा वृद्ध माणूस असेल तर खरोखर आम्हाला माझी संगत सुद्धा असते वृद्ध माणसांचीच. माझी संगत जी असते ती मित्रांशी जास्त नाही आहे. वडीलधारी माणसं आहेत जी एकदम जुनी, त्यांची संगत माझी असते आणि मला बरं वाटतंय त्यांची संगत करावी. पंढरपूरला जाताना सुद्धा मी त्यांची ओझी मी डोक्यावर घेऊन त्यांच्या रूमबद्दल मी सोडलेली आहेत आणि तेच आज मला फळ आलेलं आहे. अजून सुद्धा ती म्हातारी माणसं आहेत की मला भेटलं की गळ्याला मिठी मारतात की खूप तू म्हणजे चांगला मोठा झाला आहे, भावनिकतेनं अगदी गळ्याला पडतात. कारण त्यांची मी सेवा अजून पण करतोय, असं काय नाही. त्यामुळे मला म्हाताऱ्यांची सेवा करायला आवडते जास्त. एक मुद्दा लक्षात घ्या, महत्वाचा आहे बरं काय. कौशल्य असल्यामुळे पैसे मिळत गेले. पैसे मिळत गेल्यानंतर सुद्धा सेवाभाव विसरायचा नसतोय. सेवाभाव विसरला तर त्यांच्यावर काय कोर्टाकडून केस काढू शकत नाही. मात्र त्यांच्या मनाने ठरलं की बाबा ही वंचित उपेक्षित ही पॅलेस मारलेली वयस्क माणसं आहेत, त्यांची सेवा आपण केली पाहिजे आणि आपल्या हातनं. आणि यांचा एक व्यवसाय असा आहे की थेट सेवेचा पण एक लाभ त्यांना होऊ शकतो. इतरांना अंतरावर राहता येते पण तुम्हाला अगदी जवळ जाऊन ती सेवा करता येते. आणि या सगळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा, त्याची असलेली आराधना, त्याचं असलेलं अधिष्ठान 100%. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अजून कोण काय विचारणार? हां चल. तुमच्या वडिलांनी कधीपासून केस कापायचा धंदा सुरू केला? आमचं पूर्वजातच सलून हा व्यवसाय आहे. आमचे आजोबा करायचे, पणजोबा करायचे, त्यानंतर वडील करायचे, त्यानंतर मग आम्ही सुद्धा त्यामध्ये आहे. म्हणजे पारंपरिक आमचा व्यवसाय आहे. हां, इकडं अजून कोण? कोरोना काळात दाढी करताना डायरेक्ट संबंध येत होता, त्याचा काही त्रास झाला काय? 100% झाला. मला सुद्धा कोरोना झाला आणि कोरोना झाल्यानंतर समाजात माणसं असतात की हा गेला, ही जी बिल्डिंग अर्ध्यातच राहिली. म्हणजे बिल्डिंग बांधतानाच ती चालू होता की हे आता संपला. आता म्हणजे असे चांगलं जिथं आहे तिथं वाईट आहे. हे परिवर्तन संस्था आहे, त्याच्या अपोजिटला सुद्धा कोणतरी आहे असं मला वाटतंय. शक्ती ही अपोजिट आहे जो. तर तुम्हाला सांगतो, मला सुद्धा कोरोना झाला, त्यातनं भगवंतानं मला बाहेर काढलं आणि खरोखर मी पुन्हा उभा राहिलो माझ्यातनं. आज मी तुमच्या स्टेजबद्दल आलो. सरांचं, भोसले सरांचं असू देत किंवा पवार सरांचं असू देत, मी ऋणी आहे. म्हणजे मला इथपर्यंत त्यांनी आणलं. म्हणजे त्या कोरोनाच्या काळात मी आतापर्यंत इथपर्यंत आलो. म्हणजे कोरोनाचा संबंध सुद्धा यायचा सर. आम्ही मास्क वगैरे घालायचो, सेवा करायचो, नाही असं कोणाला म्हटलं नाही. कारण की आपली क्लायंट जवळजवळ 25-30 गावचे, मी गावागावामध्ये जाऊन सेवा केलेली आहे. इथं बरं मला वाटतं बस्तवड्याबद्दल मी आलो असेल सेवा करायला. हां सर. प्रश्न आहे, तुमच्या सेवेचा विस्तार आणि उंची बघितल्यानंतर असं वाटतं की खूपच ग्रेट. थँक्यू सर. या तुमच्या व्यवसायामध्ये चॅलेंजेबल कस्टमर तुम्हाला कधी भेटलं आणि त्या कस्टमरचं ते चॅलेंज तुम्ही कसं सोडवलं, हा एक भाग सांगायचा. आणि दुसरे 2 क्षण सांगायचे आहेत की जो तुमच्या जीवनातला आणि व्यवसायातला अतिशय आनंदाचा आहे आणि त्याचबरोबर जर दुःखाचा असेल तर तो सांगा. पहिला आहे चॅलेंजेबल कस्टमर. असं काय कधी चॅलेंज वाटते काय ग्राहकांचं? चॅलेंज गावामध्ये असल्यानंतर चॅलेंज वगैरे काय नसतं. मी ज्यावेळी गडिंगला गेलो त्यावेळी बाबा कुपेकरांचे PA, मोठे मोठे डॉक्टर, पेडणेकर डॉक्टर वगैरे, त्यांची सर्व्हिस किंवा IPS PSI वगैरे, BDO वगैरे, त्यांचे ज्यावेळी मी कटिंग करायला ज्यावेळी उभारलो त्यावेळी माझे हात कापत आहेत. परंतु त्यावेळी मला माझे गुरु महेश शिंदे यांनी सांगितलं, मांजरासारखं उभारायचं टाईट, अजिबात आपण हलायचं नाही आणि क्लायंट समोरला भ्यायला पाहिजे की आपण काम करताना अशा कात्र्या फिरवायच्या, असं हे करायचं. समोरचा आमदार असू दे, खासदार असू दे, तो गपच बसला पाहिजे. त्या गुरुमुळे मला बळ आलं. आज कोणताही मोठा व्यक्ती म्हणजे मोदी साहेब जरी आलेत तर मी डगमगणार नाही. असा मांजरासारखा मी खडा उभा राहणार आणि त्यांची दाढी पकडणार. सर्वात आनंदाचा क्षण आणि काय दुःखाचा असेल तर? सर्वात आनंदाचा क्षण तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी लग्न वगैरे झालं, सगळं झालं माझं, मला माहितीच नव्हतं माझं लग्न झालंय किंवा काय. मी असा पाक कर्जामध्ये वगैरे डुबून गेलो होतो आणि माझी 1.5 तोळ्याची चेन होती मी ठेवलेली बँकेमध्ये. ती मला 2 वर्ष काढता आली नाही, सोडवता आली नाही. की फक्त 22,000 रुपये त्याचं फक्त होतं.
22,000 रुपयेसाठी मी 2 वर्ष म्हणजे मला वाटते 2013 ते 15 पर्यंत मला ती जाता झालं नाही तिकडे. बायकोला मी आमच्या म्हणायचो की चेन आणाल त्या सोडून, परंतु ती मला यश झालं नाही. महिन्याला 3,000 हप्ता माझा जाईत नव्हता सर. 1 लाखाला 3,000 हप्ता होता, तो पण जाईत नव्हता माझा. एवढी परिस्थिती त्यावेळी होती. ती ज्यावेळी चीन आणली त्यावेळी मला समजलं की माझं लग्न झालंय, माझं हे असं आहे, माझं तसं आहे. तर आमच्या मिसेसला तर विचारू शकता तुम्ही, काय अडचण आहे. एवढा माझा आनंद गगनात होता की बोलण्याजोगं नाही. की गोल्ड असं मला ते हे नव्हतं, म्हणजे जास्त नव्हतं जोडा, तरी पण त्यावेळेचा आनंद जो होता तो असा मोठा आनंद होता. आणि सर्वात दुःखाचा म्हटला तर तुम्हाला सांगतो आता, म्हणजे सांगायचं नसतंय घरच्याविषयी. सगळीकडनं मी खचलेलो. ज्यावेळी माझं लग्न झालं वडिलांनी मला सेपरेट दिलं. सेपरेट दिल्यानंतर माझं मी स्वतः दुकान चालू केलं. तर मिसेसनं माझ्या 5 भांडी घेऊन आले. त्या 5 भांडीवर संसार माझा चालू होता. 15 दिवसातच आम्ही बाहेर पडलेलो. आमच्या वडिलांनी आम्हाला दिलं. सगळ्या सर एवढा धंदा चांगला चालू असताना सगळ्या लाईटी बिटी सगळ्या माझ्या बंद करून टाकल्या. म्हणजे वडिलांनी असू दे किंवा समाजाने असू दे, ह्या घरातनं लाईट घेतली की तिने बंद केलेली आहे, त्या घरातनं लाईट घेतली त्याला काहीतरी सांगून बंद केलेली आहे. असा माझा प्रसंग आला की मी बाईपेक्षा जास्त रडलेलो. की मिसेस आमची त्यावेळी पार्लरला गेली कागलला. जीव द्यावासा वाटायला त्यावेळी की ह्या आयुष्यात काय नाही, एवढं शिकून वगैरे आपलं काय नाही. तर मी खचलो नाही, काय नाही. पुन्हा ताईट उभा राहिलो आणि हरिजन समाजाच्या घरातनं मी लाईट घेतली. तिने मला 2-3 वर्ष लाईट दिली. त्याचा मी खरोखर ऋणी आहे. म्हणजे तर हा मोठा दुःखाचा क्षण एवढा वाईट होता की मी तळमळलो, काय झालं, असं झालं तसं झालं. सगळ्या त्या भावना तिथं होत्या. ठिकाणची कातवरे म्हणून आमचे हबप शेजारीच आमच्या होत्या, ते एक्सपायर झाले थोडा. त्यांनी येऊन मला कीर्तनकार हबप भिकाजी कातवरे त्यांनी मला येऊन मिठी मारली. मला लागला का रडतो बाईसारखा. तर अण्णा म्हटलं असं असं झालंय, खचू नको मला. त्यांच्यातून सुद्धा लाईट घेतलेली, त्यांच्यातनं सुद्धा म्हणजे घरच्यांनी आमच्या बंद केली वगैरे, असं भरपूर प्रकार आलं. शेवटी त्या हरिजन समाजाने 2 वर्षे मला लाईट दिली. माझा धंदा चांगला चालला. म्हणजे माझ्या धंद्यावर सुद्धा माझे पाणी आळतं. असं काय नाही की प्रसंग भरपूर येतात, अजून सुद्धा प्रसंग येतात. परंतु लाईट घेतली हे या पिढीला माहित नाही. लाईट त्यांच्यातनं घेतली म्हणजे काय ते समजावून सांगा. बरोबर. लाईट घेतली म्हणजे काय. लाईट घेतली म्हणजे आता आपलं स्वतःचं मीटर असते, ते मीटर बंद पडलं. बंद म्हणजे बंदच केलं आमचं ते वरनच. समाजान धरा असू देत. तर शेजारी आता इथून घ्यायचा इकडे लाईट घ्यायच्या, इथलं लाईट बंद झालेली आहे. तर ह्या घरातनं लाईट ह्या घरातून घेतली. अशी मी 3-4 घरं फिरलो आणि लांब जवळजवळ 100 मीटरवरनं मी लाईट त्या घरामध्ये आणली. मग तिने मला 2 वर्ष सांभाळा. मी त्यांचं बिल वगैरे भागवत गेलो सोडा. त्यानंतर असं हळूहळू झाल्यानंतर माझं स्वतःचं मीटर माझं मी घेतलं काहीतरी करून इकडे तिकडे. त्यामुळे पुन्हा उभा राहिलो. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे फार कष्टातनं म्हणजे मी बिल्डिंग उभा केलेली आहे. आज मला वाटते न्हाव्याची बिल्डिंग अशी म्हणतात. पहिलीच बिल्डिंग मळगी खुर्दमध्ये मी 3 मजली उभा केलेली. कुणाची अजून नाही आहे, इथून पण होतील ते भाग वेगळा. पहिली बिल्डिंग जी असेल ती माझी आहे. माझं स्वप्न असते कुठली गोष्ट करायची ती 1 नंबर करायची. शिक्षण असू दे 1 नंबर शिकलं पाहिजे. ह्या संस्थेत येऊन इथं तुम्ही काय शिकवता बोलता करता ते 1 नंबर तुम्ही घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांना माझी आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे, इथं जे आता तुम्ही येताय 5 दिवस, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी असं माझं म्हणणं आहे की 1 नंबरमध्ये तुम्ही इथनं शिक्षण घेऊन जावं. माझं तर असं गावामध्ये बिल्डिंग 1 नंबर, गावामध्ये मोबाईल सुद्धा कुणाचा नाही 1 नंबर. ते होत गेलं. मी काय केलं नाही, मला वाटलं नव्हतं की माझी बिल्डिंग एवढ्या वर जाईल. मी नुसता प्लॅन काढला. अभि कुंभार सरांनी म्हटलं असं असं, ते प्लॅन काढला, आकाशाला गेली बिल्डिंग. मोबाईल सहज 10,000चा घ्यायला गेलो, तिथं 1.25 लाखाचा घेतला. हे घडत गेलं. हे कसं घडत गेलं काय गेलं काही मला माहित नाही. मी इथपर्यंत कसा आलो हे पण मला माहित नाही. हे फक्त भगवंताची कृपा आणि त्याच्या अधीन आहे मी. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. आम्ही भरपूर मी गवळणी भजनं वगैरे म्हणजे ह्या गावातून सुद्धा मी गेलो असेल. म्हणजे भरपूर आम्ही दिंडी वगैरे ह्यातनं आम्ही भरपूर म्हणजे असा माई घेऊन आम्ही गवळणी वगैरे म्हणतो भरपूर लहान असल्यापासून. तर ह्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. ठीक आहे.
एखादा अभंग गावा तुमच्या आवडीचा किंवा गवळण म्हणा, असू दे एखादी तुमच्या आवडी तेवढं म्हणा. गवळण तुम्हाला सगळ्यांना आवडते अशी म्हणतो आणि साधी आणि सोपी. दुसरं काहीतरी म्हणायला गेलो की म्हणणार हा का म्हणाला असं व्हायला नको. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी रे, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी रे, काना वाजवी बासरी. 12-16 गवळ्याच्या नारी, त्या नटून चालल्या मथुरे बाजारी. त्यानं मारला घडा आणि माझा फोडला घडा, त्यानं मारला घडा आणि माझा फोडला घडा, साऱ्या फोडील्या घागरी. काना वाजवी बासरी रे, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी रे, काना वाजवी बासरी. वा वा. त्यांच्याकडे उत्तम कला आहे, गायनाचं उत्तम अंग आहे, संप्रदायाशी जवळीक आहे, वृद्धांची सेवा करण्याचा सेवाभाव आहे. आणि ते म्हणतात की हे मिळवणे हा उद्देश असेल किंवा नसेल पण मिळतही गेलं आणि भगवंताची कृपा आहे हेही त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे आपल्याला हे खूप शिकण्यासारखं आहे की कौशल्य किती महत्त्वाचं असतं. या संदर्भात मी शेवटचा प्रश्न विचारेन फक्त की काय या मुलांना काय सांगावं असं वाटतंय काय? तसं याबरोबर पण आलंय ते मुद्दा नाहीच नाही तरी पण काय विशेषत्वानं काय सांगावं असं वाटतंय काय? सर्व मुलांना एक संदेश आहे. आता मुलीसाठी पहिला सांगतो, मुलींच्या कला मेहंदी काढणे असून देत किंवा रांगोळी काढण्यात असून देत किंवा शिक्षणात असून देत, खचून जायचं नाही. ती टॉपमध्येच न्यायची, त्यात तुम्ही सातत्य ठेवा. शिक्षण असू दे आणि काही असू देत त्यात तुम्ही सतत सातत्य ठेवा. 100% तुम्हाला यश आहे. आज मेहंदी काढणाऱ्याला 25-25 हजार रुपये घेतात एका नवरीला मेहंदी काढण्यासाठी. ती पण एक कला आहे. तुमच्या एक 4 झाल्या तरी तुमचे लाख रुपये झाले. असं काय तुम्ही कमी समजू नका की पुढं 11वी 12वी नंतर काय करायचं, मी इथंच थांबलो, असं काय नाही. सगळ्यांनी कौशल्य तुमचं जे आहे ते सर्वांनी दाखवावं. आणि मुलांनी पण असं सांगतो की कुठेही वाहत न जाता ह्या परिवर्तन संस्थेशी निगडीत राहा. आणि सरांचं म्हणजे मला वाटतं हे संस्था जी आहे जबरदस्त आहे. मला बरं वाटलं इथं आलं तर इथं मानपान सन्मान जो आहे हे तुम्ही शिका सगळ्यांनी. खरोखर जबरदस्त म्हणजे जबरदस्त परिवर्तन संस्था, सामाजिक संस्था जी आहे ती खतरनाक आहे. मला असं वाटलं इथं आलं तर. मी पहिल्यांदाच आले. स्टेज डेअरिंग हे माझं पहिल्यांदाच आहे. कसं बोललो काय बोललो क्षमा असावी सर. नाही काय हरकत नाही. जरी पहिली वेळ असली तरी कर्तृत्व आणि कामच इतकं मोठं आहे त्यामुळे त्याचा काही विषय येत नाही. त्याच्या सहभागी ते उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन त्यांनी स्टेजवर यावं अशी विनंती आहे. ॲक्च्युली पहिल्यांदाच म्हणलं होतं की ठीक आहे. आणि या 17 समारोप या ठिकाणी संपूर्ण दादांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. एक प्रश्न मी फक्त विचारतो ना, तेवढं उत्तर तुम्ही द्या. बोला. हा सगळा प्रवास त्यांनी सांगितलं, सुरुवातीचं चेन सांगितलं, सगळं सांगितलं, तिथून पासून आतापर्यंतचा प्रवास सगळा पाहता आपण तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला शिकवलं पण त्यांनी, म्हणजे तुमच्यातली कलागुणांना वाव त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि आला त्यावेळी ही परिस्थिती की एवढ्या घरातनं लाईट घेतली तरी ती लाईट टिकत नव्हती. तर आता तुम्हाला तुमची प्रतिक्रिया काय आहे? काय वाटतं एकूण सगळ्या प्रवासी यांच्याविषयी? ज्यावेळी पहिल्यांदा माझं लग्न झालं त्यावेळी म्हणजे परिस्थिती पूर्ण आमची बेकारच होती. आणि त्यावेळी म्हणजे अक्षरशः मी पण रडत होतो की बाबा कोणत्या जागेला आई बाबांना आणून दिलंय, घरात म्हणजे व्यवस्थित सगळे नाही आहेत. पण मिस्टरांनी एवढी साथ होती की म्हणजे आम्ही ज्यावेळी आम्हाला ज्यावेळी घरातून बाहेर काढलं होतं त्यावेळी परिस्थिती आमची एवढी बेकार होती की गळत होतं आमचं घर. एवढी परिस्थिती आमची बेकार होती. पण मिस्टरांनी सांगितलेलं की प्रिया कोणीही तुला काही बोलू दे पण 2 पावलं फक्त तू मागे यायला शिक. आणि हे 100% आपण म्हणजे गावात मोठी बिल्डिंग बांधणार पण आणि टॉपला आपण राहणार. फक्त तू मला साथ दे आणि व्यवस्थित फक्त माझ्या संग राहा, मला बाकी काही नको आहे. मग मी पण ते म्हणजे तशीच वागलो. आणि ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा म्हणजे ह्याने म्हटलं की चेन वगैरे आम्ही घेतली त्यावेळी आम्ही दोघांनी म्हणजे माझं पण त्यावेळी नॉर्मलच पार्लर झालं होतं. आणि आम्ही मेकअप वगैरे मी करून आणि यांनी मेकअप करून असं तो महिन्याचा इन्कम आम्ही दोघांनी सेपरेट थोडा काढून यांची चेन घरी आम्ही आणली होती.
आणि म्हणजे आतापर्यंतचा प्रवास की म्हणजे थोडे दिवस आमचे 1-2-4 वर्ष तर आमचे म्हणजे रडत इकडे तिकडे गेले, पण यांनी मला ही खचू दिली नाही, आपणही खचले नाहीत आणि म्हणजे साथ एकामेकाला आम्ही म्हणजे एकदम छान दिली. थँक्यू. खरंच त्यांना पहिल्यांदाच मुलाखतीला वर घ्या पाहिजे, जास्त आता मला वाटतंय. असो, पुढल्या वर्षी या. तर खूप शुभेच्छा आपल्या दोघांना आहेत. आणि मेन म्हणजे त्यांना देवाचं म्हणजे एवढं पैसा वगैरे मिळवतात, पण कधी असं गर्व नाही कुठल्या गोष्टीचा आणि कोणालाही बोलवतात, ते म्हणजे आदरानं वगैरे बोलवतात आणि देवाचं पण जास्त त्यांना वेळ आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. शिकल्या बोलाचा दर्शील ताटा, जाशील यमपंथा, असं तर कोण म्हणाले. त्यामुळं ताट नसणं, माळीसर सकाळी म्हणले पाठीचा कणा ताट असला पाहिजे, ताट वागणं नको. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांची पण साथ खूप चांगली त्यांना लाभत आहे आणि अत्यंत समाधानाचा आणि कर्तृत्वाचा हा प्रवास आहे. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा. मी दादांना विनंती करेन त्यांनी समारोपाचं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जेव्हा परिवर्तनच्या शिदोरीची बैठक होते किंवा परिवर्तनच्या व्यासपीठावर कोणताही माणूस येण्याचा विषय होतो, त्यावेळेस खूप काळजी घेतली जाते. याचं 1-2 कारण अशी आहेत की कागल तालुक्यातलं सध्याचं सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ म्हणजे परिवर्तनचं व्यासपीठ आहे. याच्यामध्ये मग कुणाला बोलवायचं याच्याबद्दल चर्चा होते. आणि परिवर्तनच्या व्यासपीठावर येताना समोर ही सगळी मुलं असतात आणि ही मुलं खूप महत्वाची आहे. म्हणजे काय आहे की एक म्हण आहे इंग्रजी, गार्बेज इन गार्बेज आउट. आपण जर कचरा खाल्ला ना तर आपण कचराच बाहेर फेकतो. आपण जर दर्जाहीन वाचलं तर दर्जाहीन बोलायला लागतो. दर्जाहीन पाहिलं ना की दर्जाहीन वागायला लागतो. दर्जाहीन ऐकलं की दर्जाहीन कृती होत जातात. मात्र जर आपण उदात्त, उन्नत, चांगलं असं पाहत ऐकत गेलो तर आपण कितीही सामान्य क्षमतेचे असलो तरी सुद्धा चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. त्याच्यामुळे पाहताना, बोलताना, ऐकताना काळजी घेतली पाहिजे. दर्जेदार नावाची गोष्ट खूप महत्वाची आहे सगळ्या ठिकाणी. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही 5 दिवस जेव्हा आमच्या समोर असतात, आमच्या सोबत असतात, त्यावेळेस चांगलं जे काही आहे ना ते तुम्हाला मिळावं असा आमचा प्रयत्न असतो. इथं येणारा जो माणूस आहे ना त्या माणसाकडून काही एक तुम्हाला शिकता यावं, आयुष्यभर आठवण राहावी अशी गोष्ट तुम्हाला देता आली. हे बघा, लक्षात घ्या, अमरदादाचं आत्ता ऐकलं आणि एखाद्या मुलाला पुढच्या भविष्याच्या काळामध्ये शालेय शिक्षण व्यवस्थित नाही करता आलं, मात्र जर व्यवसायाची प्रेरणा मिळाली तर परिस्थिती म्हणून त्यांनी सांगितलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटून गेलं की अरे 4थीला 22 रुपयाचं गाईड मिळत नाही एका माणसाला. आयुष्यामध्ये गरीब माणसाच्या समस्या या खूप छोट्या असतात सर, मात्र त्याच्यासाठी त्या पहाड्या एवढ्या मोठ्या असतात. 22 रुपयाच्या गाईड 4थीला मिळालं नाही, अरे काय याचं काय असं वाटेल, मात्र त्या टप्प्यावर ते मोठं संकट आहे. एखाद्या 1.5 तोळ्याची चेन कदाचित एखाद्या गडगंज माणसाला वाटेल हा ही काही समस्या असू शकते का, पण ही समस्या आहे. एखाद्याला असं वाटेल की अरे की मीटर कापलं किंवा मीटर नाही राहिलं कशाचं, इलेक्ट्रिसिटीचं, आणि लाईट दुसरीकडून घ्यावं लागते, ही समस्या असू शकते का. पण मी सांगतो तुम्हाला, या सगळ्या समस्या आहे. छोट्या माणसाच्या छोट्या समस्या सुद्धा खूप मोठ्या मोठ्या असतात आणि त्याच्या वाचून खूप आढळून राहतात. आणि माझं निरीक्षण असं आहे, गरीबाला कोणी नातेवाईक नसतं. गरीबाला नातेवाईक नसतं सर कोणी. गरीबाला काय, आणि अशा काळामध्ये आपणच आपलं मित्र व्हावं लागतं, आपणच उभं राहावं लागतं आणि आपलं यश मिळवावं लागतं. त्यांनी 80 लाखाचा बंगला बांधणं आणि 1 लाख रुपयाचा मोबाईल घेणं या गोष्टी ना मला महत्वाच्या नाही वाटत. मला महत्वाचं वाटतं त्यांनी सुरुवात कुठून केली. समाजाला याच्याशिवाय भाषा कळत नाही, हे दुर्दैव आहे. मधुकर दादा बोलताना जे म्हणाले की लोकांना ते पैशामध्ये सांगितल्याशिवाय कळत नाही. मला असं एक लक्षात घ्या, एक साधा मुद्दा याला जोडून काय, अमरदादाकडून आपण काय शिकायचं, आपण जे काही करू ना ते टॉपचं करा हे शिका. सगळ्यांनी दाढी कटिंग केल्या पाहिजे का, अजिबात नाही. दादाचं पण तसं म्हणणं नाही. पण दादानी काय सांगितलं, दादानी हे सांगितलं की आपण जे काही करून निवडू ना ते अत्यंत टॉपला करायचा प्रयत्न करा. आणि आणखीन एक गोष्ट सांगू, यातला बारीक गोष्ट सांगतो. लोक त्रास देतात आपल्याला, घरचे पण देतात, आणि ती दुखरी किनार पण मला कळाली त्यांच्या बोलण्यातली. घरचेही त्रास देतील, बाहेरचीही देतील, कुणीही देऊ द्या त्रास. 2 प्रतिक्रिया असू शकतात. त्रास दिला कोणीतरी आपल्याला, आपण काय करतो, ठोसा मारतो त्याला, बरोबर की नाही.
मला असं वाटतं बाबासाहेब दादा, अमरदादा सारखं केलं पाहिजे, ठोसा नाही मारला पाहिजे, आपल्या कृतीतून चांगलं उत्तर दिलं पाहिजे. प्रत्येकानं काही संत होण्याची गरज नाहीये. आपल्याला जे कोणी त्रास देत आहे ना, आपलं कामच इतकं नीटनेटकं करायचं की पुढच्या टप्प्यावर सगळ्या गोष्टी आपोआप काय होतील, शांत होतील. दरवेळी मोठा माणूस, दरवेळी कोणीतरी आपल्या अवकाशाबाहेरचा बोलवायचा आणि तो काहीतरी उत्कट बोलेल, निघून जाईल. या गोष्टींपेक्षा पण अमरदादांसारख्या लोकांकडून आपण शिकत राहिलं पाहिजे आणि आपण केलं पाहिजे. एकदा मुलांना आपण सांगत बसतो काय की अमुक गोष्ट करा, तमुक गोष्ट करा, हे करा, ते करा, पण त्यांच्या समोर छोटे छोटे रोल मॉडेल पण आपण दिले पाहिजे. आणि त्याच्यातला एक रोल मॉडेल म्हणून अमरदादा होतं. मला अमरदादाच खूप मनापासून आभार मानायचे. मी विचार करत होतो, वारकरी आहे मी, की वारकऱ्यांनी जातीची चर्चा करणं हे पाप आहे बरं का? अजिबात नाही, अजिबात नाही. वारकरी जो कोणी असतो तो सर्व जातीचा, धर्माचा, सर्वांचा सन्मान करतो. त्याच्या दृष्टीनं आपल्याकडं ही खूप वाईट पद्धत आहे. हा अमुक अमुक आहे म्हणजे कुणीतरी खालचा आहे आणि हा तमुक तमुक आहे म्हणजे कुणीतरी ग्रेट आहे. माणूस काही जातीपातीनं ग्रेट असत नाही, माणूस वागण्या बोलण्यानं ज्ञानानं श्रेष्ठ असतो. बरोबर की नाही? मग मी असा विचार करत होतो की अरे असं कोण आहे उदाहरण की हे आत्ता तुम्हाला शेअर केलं पाहिजे. तर मी सांगतो की वारकरी परंपरेमधला मागच्या 400-500 वर्षातला सर्वात ग्रेट माणूस निळोबारायांनंतरचा, संतश्रेष्ठ निळोबारायांनंतरचा अत्यंत प्रतिभासंपन्न वारकरी नेता जर कोण असेल तर ते म्हणजे हरिभक्तीपरायण दादा महाराज सातारकर. तुम्हाला आता लक्षात येणार नाही, पण दादा महाराज सातारकर हे वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर महाराजांचा प्रेमबोधाचा विचार खूप ताकदीनं सांगणारे जागतिक कीर्तीचे विचारवंत होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते 40 वर्ष आयुष्याचे, 40 वर्ष त्यांचा परंपरागत व्यवसाय करत होते. आणि तो पारंपरिक व्यवसाय न्हाव्याचा होता. काय होता तर ते स्वतः दाढ्या करणं, कटिंग करणं हे काम करत होते. त्यांनी ते केलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये सद्गुरू दादा महाराज सातारकर असा आता आम्ही सर्व वारकरी मंडळी त्यांचा उल्लेख करतो, त्यांना वारंवार नमस्कार करतो, दंडवत करतो. मला वाटतं की कोण कधी पूर्वी काय करत होतं आणि पुढे काय करणार आहे या गोष्टी म्हणजे याच्याबद्दला संकुचितपणा आपण सर्व प्रकारचा नाकारला पाहिजे. उद्या एखादा इथं बसलेला मुलगा आहे आणि त्या बसलेल्या मुलाने दादाकडून प्रेरणा घेतली आणि एक जरी छोटी गोष्ट व्यवस्थित पद्धतीने केली, काहीही करा, पण काय केलं पाहिजे ते अत्यंत दर्जेदार केलं पाहिजे. हे आपल्याला या कालावधीत शिकायला मिळालं. मी अमरदादाचे खूप मनापासून आभार मानतो, खूप कौतुक करतो, आपण सर्वांच्या वतीनं पण कौतुक करतो. ही गोष्ट छोटी नाही, ही गोष्ट छोटी नाही. मला एक आणखीन गोष्ट वाटली, लोकांना 5-50 हजार रुपये मिळायला लागले ना की ते उर्मट होताना पाहतो मी. मात्र तुमच्यातला हा मऊपणा असाच कायम राहो. तुमच्या श्रीमंतीला मऊपणाचा जोवर स्पर्श आहे तोवर त्या श्रीमंतीला बाद नाही लागणार. संतांचे आशीर्वाद त्याला मिळत राहतील. आपण इतकं सगळं चांगलं करायचं आणि ते करत असताना सुद्धा आपली सेवाभाव मरू नाही द्यायचा. ही जी भावना अमरदादा तुमची आहे तर ही गोष्ट मोठी आहे. बघा काय की अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन असं म्हटलं जातं. अन्न मान आणि धन या गोष्टी तुकोबाराय म्हणाले प्रारब्धानं मिळतात. मात्र गोष्ट अशी आहे की काही गोष्टींसाठी कौशल्य कमावलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे आणि आयुष्यात चांगलं वागायचं असतं. काय वागायचं असतं रे? का वागायचं असतं चांगलं? संपलं. आज आमचं दिवसभराचं सूत्र आहे हे. चांगलं वागायचं असतं. का वागायचं असतं? चांगलं वागायचं असतं म्हणून चांगलं वागायचं असतं. काहीतरी आपला फायदा होणार आहे, काहीतरी पैसे मिळणार आहे, प्रतिष्ठा मिळणार आहे म्हणून चांगलं वागायचं नसतं, तर चांगलं वागायचं असतं म्हणून चांगलं वागायचं असतं. या सगळ्या याच्यामध्ये मला प्रियंका ताईचं पण कौतुक वाटतंय की आपल्या जोडीदाराच्या सोबत अत्यंत खणखणीतपणे, व्यवस्थितपणे उभं राहणं, सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस सोबत असणं. आणि तुलसीदासांचं एक वाक्य आहे अमोलदादा, ते म्हणाले बायकोला ओळखायचं असेल तर कधी ओळखलं पाहिजे? धीरज धर्म मित्र अरु नारी आपतकाल परख अहचारी असं म्हणाले. धैर्याला, आपल्या धर्माला, आपल्या मित्राला आणि आपल्या पत्नीची परीक्षा घेण्याची सर्वोत्तम संधी म्हणजे येणारं संकट असतं. संकट आली की या गोष्टी अधिक सोप्या होतात. तुम्हाला दोघाही विठोबा रुक्माईला मी मनापासून वंदन करतो, तुमच्या पायावर डोकं ठेवतो
काही नाही, ते काय चांदी सोन्याची कात्री घेणारे की नाही घेणारे हा मुद्दा आहे, काय खूप नंतरची गोष्ट आहे. सोन्याची कात्री घ्या घेऊ नका काही नाही, तुमचा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तीही लोके. अमरदादाला धन्यवाद, प्रियंका ताईला धन्यवाद. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो. कोणतंही काम छोटं नाही आणि कोणतंही काम मोठं नाही आणि कोणतंही काम काम आहे. बरोबर आहे की नाही? काम कसं आहे? काम आहे. आणि काम आपण किती कौशल्याने करतो, आपण काम किती प्रेमानं करतो, आपण काम किती समर्पणानं करतो, त्याहून त्या कामाचं मोठेपण आहे. बरोबर की नाही? बरोबर की नाही? एखादा खूप मोठं काहीतरी काम करतोय, मात्र जर तो भ्रष्टाचारी असेल तर कलेक्टर असणं चांगलं आहे की नाही रे? पण जर टेबला खालून पैसे घेत असेल तर, बरोबर की नाही? लय मोठ्या पदावर बसला आणि हलकट सारखा वागतो तर ते काम मोठं नाही. एखादा आहे ना छान झाडून जरी घेत असेल, मात्र जर तो नीटनेटकेपणानं झाडून घेत असेल तर तेही काम कसं आहे? महत्वाचं आहे. कोणतंही काम कमी नाही, कोणतंही काम मोठं नाही. आणि आपण एक गोष्ट केली पाहिजे, काय रे? काम करणाऱ्या माणसाचा आदर केला पाहिजे. काय केलं पाहिजे रे? काम, कोणतंही काम, आणि त्यातल्या त्यात सांगू तुम्हाला, कष्टाचं काम करणाऱ्या माणसाचा आदर केला पाहिजे. बरोबर ना रे? कशाचा? कष्टाचं काम करणाऱ्या माणसाचा आदर केला पाहिजे. चला, अमरदादाचं आवडलं का रे सत्र? आवडलं का? ते अशी हेअरस्टाईल असते ती करता का तुम्ही दादा? असे काय म्हणतात त्या हेअरस्टाईलला? टू साईड अशी. आणि मुलींमध्ये पॉप्युलर काय आहे ताई? काय? ऍपल कट, बॉय कट वगैरे आहे. होय का? आता मला तर काही माहिती नाही, पण मी ऍपल म्हटलं. चला ठीक आहे, चला शुभेच्छा सगळ्यांना. येस, ओके. आता इथं तुमचं 5 दिवसाचं जे काय आहे ते तुम्ही इथं म्हणजे मन लावून सगळं व्यवस्थित तुम्ही म्हणजे ऐका. आणि हे 5 दिवस तुमचे आहेत की इथं म्हणजे राहण्याचे. इथून ज्यावेळी तुम्ही जाणार त्यावेळी तुम्हाला समजणार की बाबा हे इथं काय होतं ते. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच इथं मन लावून वगैरे व्यवस्थित शिका. आणि तुमची जी संगत आहे, म्हणजे तुमच्या मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील, काही असतील, पण त्यांच्याबरोबर तुम्ही म्हणजे जी काही तुमची संगत कोण आहेत की ते म्हणजे चांगली असतील मित्र किंवा मैत्रिणी, यांच्याबरोबरच तुम्ही संगत करा. आणि संतांची संगत एक म्हणजे एक देव आपला आहे हे पण म्हणजे लक्षात ठेवा. आणि जे तुमचे म्हणजे काय आता तुम्ही काय करणार आहे काय नाही हे मन लावून फक्त शिका, एवढंच सांगणार. बरोबर.